मी अरविंद जाधव. तेजपूर न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. देशातील सगळे हदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान संपन्न झाले. माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडविण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले होते. हदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास आमदार बाबुराव कदम कोळीकर यांनी नागरिकांच्या विविध समस्या, तक्रारी व मागण्याचा आढावा घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांचे तातडीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. या शिबिरामध्ये महसूल कामे, जात, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, विविध शासकीय योजनांचे लाभ, अर्ज, तक्रारी तसेच प्रशासकीय कामावर तत्परतेने कारवाई करण्यात आली. शासनाच्या योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचून सर्वसामान्य नागरिकांना जलद व पारदर्शक आणि लोकाभिमुख सेवा मिळावी हा या अभियानाचा उद्देश होता. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, हदगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी भास्करदादा वानखेडे, माजी सभापती बालासाहेब कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे, युवा नेते भास्करदादा वानखेडे, राष्ट्रवादीचे एकनाथराव जाधव, व्यंकटेश निर्मल, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार सय्यद उमर, हिमायतनगरच्या तहसीलदार सौ पल्लवी टेमकर या दोन्ही तालुक्याचे गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच विविध भागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने, पारदर्शकपणे व तातडीने सोडवण्याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रशासन आपल्या दारी, शासन जनतेच्या सेवेसाठी या उक्तीप्रमाणे मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सदैव जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असेल अशी प्रतिक्रिया यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभा लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोळीकर यांनी बोलताना व्यक्त केली. ज्यांना खरोखरी योजना घ्यायची, शेतीला पूरक, जोडधंदा, ग्रामीण भागाच्या जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर. रहा अपडेट तेजपूर न्यूज सोबत. अधिक बातम्यांसाठी वेबसाईटला भेट द्या tejpurnews.online. उद्या भेटूया प्राईम टाइम बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.